नमस्कार ताई आणि दादांनो, स्वामी छंद या आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, स्वामी समर्थांची कृपा माझ्यावरती कशी होईल, माझ्या जीवनातील अडचणी कधी दूर होतील, स्वामींचा आशीर्वाद कसा मिळेल। या प्रश्नाचे उत्तर फक्त चमत्कारामध्ये नाही तर भक्ताच्या श्रद्धा, आचरण आणि सातत्यपूर्ण साधनेत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या भक्ताला स्वामींच्या कृपेच्या मार्गावर घेऊन जातात। स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा। स्वामी समर्थ नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या वचनाचा अर्थ फक्त संकटात धीर देणे एवढाच नाही, तर भक्ताने प्रत्येक परिस्थितीत विश्वास टिकवून ठेवावा हा आहे। कधी कधी आपल्याला वाटते की आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही, पण प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते। श्रद्धा म्हणजे संकट नसणे नव्हे, तर संकटातही विश्वास न सोडणे। रोज नामस्मरण करा। स्वामी समर्थांचे नाम हे भक्तांसाठी मोठे आधारस्थान आहे। दररोज सकाळी किंवा संध्याकाळी काही मिनिटे मन लावून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करा। जप करताना फक्त शब्द उच्चारू नका, तर मन शांत करून स्वामींचे स्मरण करा। नियमित नामस्मरणामुळे मन स्थिर होते, सकारात्मक विचार वाढतात आणि भक्ती दृढ होते। सत्कर्म आणि सेवा करा। स्वामी समर्थांनी नेहमी चांगल्या कर्मावर भर दिला। गरजूंना मदत करणे, भुकेलेल्या अन्न देणे, वृद्धांचा आदर करणे, सत्य बोलणे, प्रामाणिकपणे काम करणे ही देखील भक्तीचीच रूपे आहेत। फक्त मंदिरात जाऊन नमस्कार करणे म्हणजेच भक्ती नाही। आपल्या वागण्यात दया, प्रेम आणि प्रामाणिकपणा दिसला पाहिजे। अहंकार सोडा। अहंकार हा भक्तीच्या मार्गातील मोठा अडथळा मानला जातो। आपण कितीही यशस्वी असलो तरी नम्रता ठेवणे आवश्यक आहे। नम्र मनाने केलेली प्रार्थना अधिक एकाग्र होते आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीस मदत होते। संकटात संयम ठेवा। अनेक भक्त विचारतात, मी इतकी प्रार्थना करतो तरी माझ्या अडचणी का संपत नाहीत। याचे उत्तर म्हणजे संयम। प्रत्येक अडचण लगेच संपेलच असे नाही, पण श्रद्धा, सातत्य आणि योग्य कृती यामुळे मनाला बळ मिळते आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद वाढते। स्वामींचे विचार जीवनात उतरवा। स्वामींची शिकवण फक्त ऐकण्यासाठीच नाही तर आचरणात आणण्यासाठी आहे। खोटे बोलू नका, कोणालाही विनाकारण दुखवू नका, लोभ आणि मत्सर कमी करा, क्षमा करण्याची सवय लावा। अशा गुणांचा सराव केल्याने व्यक्तिमत्व घडते आणि जीवनात सकारात्मक बदल होतात। नियमित प्रार्थना करा। प्रार्थना करताना मोठमोठे शब्द वापरण्याची गरज नाही, मनापासून म्हणा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची शक्ती द्या। अशा प्रामाणिक प्रार्थना मनाला शांतता देते आणि श्रद्धा दृढ करते। महत्त्वाची गोष्ट, काही लोक स्वामींची कृपा म्हणजे फक्त धन, नोकरी किंवा चमत्कार असे समजतात, परंतु अनेक भक्तांच्या अनुभवानुसार स्वामींची कृपा म्हणजे मनाला शांतता मिळणे, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणे, संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची ताकद मिळणे आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळणे। तर ताई आणि दादांनो, स्वामी समर्थांची कृपा मिळवण्याचा मार्ग श्रद्धा, नामस्मरण, सत्कर्म, नम्रता आणि सातत्यपूर्ण साधनेत आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी छंद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेवटी सर्वांनी भक्तिभावाने म्हणा, श्री स्वामी समर्थ।